जगाच्या कोणत्याही देशाचा, प्रांताचा, राज्याचा आणि जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा विकास हा त्या भागास सुदैवानं लाभणाऱ्या सृजनशील कर्तृत्व संपन्न नेतृत्वावर अवलंबून असतो. म्हणूनच कार्लाइल या थोर इतिहासकारानं म्हटलंय की इतिहास म्हणजे मोठ्या व्यक्तींची चरित्रगाथा. स्वातंत्र्यापूर्वीपासूनच सुदैवाने महाराष्ट्रात तसेच वाळवा तालुक्यात शिक्षण, राजकारण, सहकार, साहित्य इत्यादी नामांकित क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीत मोलाचे योगदान देणाऱ्या कित्येक व्यक्ती होऊन गेल्या. पण महाराष्ट्राच्या किंबहुना वाळवा तालुक्याच्या क्षितिजावर आपल्या कर्तृत्वाच्या तेजोमय किरणांनी सर्वसामान्यांचे जीवनमान उजळून टाकणारा, अगदी वृद्धापर्यंतच्या प्रत्येक हृदयात आस्था निर्माण करणारा एकच राम जन्माला आला. आणि तो राम म्हणजेच राजाराम. राजाराम अनंत पाटील हे त्यांचे संपूर्ण नाव. जनमानसामध्ये आपल्या सृजनशील कर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या या प्रतिभावंत प्रतिमेला लोक प्रेमाने बापू म्हणत. राजाराम बापूंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वडगाव हवेली या त्यांच्या आजोळी झाला. बापूंचं बालपण तसेच 5वी ते 7वी पर्यंतचे शिक्षण राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नेर्ले या छोट्याशा गावात झालं. त्यांना शिक्षणाच्या प्रवासात अतिशय यातायात सहन करावे लागले. त्यांनी खडतर शिक्षण प्रवास करीत पुणे येथील शिवाजी मराठा हायस्कूल या ज्ञानमंदिरात बापूंनी मॅट्रिकचं शिक्षण घेतलं. तर 1945 साली राजाराम बापूंनी कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी संपादन केली. बापूंचा शैक्षणिक काळ म्हणजे स्वातंत्र्याची मुक्ताफळं चाखण्यासाठी तमाम भारतीयांनी ब्रिटिश सत्तेविरोधी पुकारलेल्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा काळ होता. स्वातंत्र्याची उराशी बाळगलेली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी अविरत झटणाऱ्या आणि धडपडणाऱ्या अनेक नेत्यांबरोबर बापूंनी विद्यार्थी दशेत असताना स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थी दशेत असताना बापूंनी ब्रिटिशांविरोधी चळवळीत सहभाग घेतला होता हे कित्येक हयात साक्षीदारांना सर्वश्रुत आणि ज्ञात आहे. परदेशी कापडावर बहिष्कार आणि त्या कपड्यांची होळी, हरिजनांचा उद्धार, त्यांना मंदिर प्रवेश, खादी आणि चरखा संघ, युवक सेवा दल या सर्व स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतील कार्यक्रमामध्ये बापूंचा सहभाग हा अग्रभागी होता. कासेगाव सारख्या तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील खेड्यात वाढलेल्या बापूंना आपणास शिक्षणासाठी किती यातायात करावी लागली याचा स्वानुभव होता. खडतर परिश्रमाशिवाय ज्ञानार्जन नाही असा विश्वास त्यांच्या आत्मानुभवातून आला होता. बापू जाणून होते की शिक्षण हीच एक केवळ अशी शक्ती आहे जी माणूस बदलू शकते. अंधारात चाचपडणाऱ्या माणसाला भविष्यातला प्रकाशमय दीपस्तंभ दाखवू शकते. विध्वंसाकडून माणसाची वृत्ती विधायक कामाकडे वळवू शकते. म्हणूनच बापूंनी 1945 मध्ये कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली. माझ्या मायभूमीतला प्रत्येक तरुण ज्ञानाची शिदोरी घेऊन जागतिक बाजारपेठेत एखाद्या ताऱ्यासारखा चमकला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे अशी बापूंची मनापासूनची इच्छा होती. बापूंनी शैक्षणिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली ती कासेगाव येथूनच, आपल्या गावातूनच. आझाद विद्यालयाची स्थापना करूनच. प्रारंभी राजाराम बापूंनी कासेगाव येथील त्यांचे जीवाभावाचे मित्र जगालाल दोशी यांच्या घरामधून कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक छोटंसं रोपटं लावलं. खरं तर या रोपट्याला यत्किंचितही कल्पना नसेल की विश्वात की भविष्यात आपला अवाढव्य असा मोठा वटवृक्ष होईल. पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे, मार्गदर्शनाचे शिवाय परिश्रमाचे खतपाणी घालून त्या रोपट्याचा वटवृक्ष केला. आज या वटवृक्षाच्या बहुसंख्य शाखा वाळवा तालुक्याबरोबरच इतर तालुक्यांमध्ये सुद्धा नावारूपाला आले आहेत. 1945 हा स्वातंत्र्यपूर्व काळ. एका बाजूला स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि स्वातंत्र्याच्या सीमारेषेवरील काँग्रेस पक्षाचा एक विधायक संस्कार त्यांच्या संवेदनशील मनावर कायमचा उमटलेला होता, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या व्यक्तिमत्वात सदैव एक प्रामाणिक आणि जागरूक शिक्षक वावरत होता. तसं पाहिलं तर बापू जन्मतःच शिक्षक. ही शिक्षकाची भूमिका त्यांनी हयातभर जन्मभर राजकारणातही राबवली. 1945 मध्ये त्यांनी विनावेतन शिक्षकी पेशा साकारला. अंधारात खितपत पडलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रकाशमय असा यशस्वीतेचा किनारा दाखवला.
आपल्या अमूल्य जीवनाच्या कारकिर्दीत त्यांनी साखराळेच्या ओसाड माळ रानावर एक अभियांत्रिकी महाविद्यालय, आष्टा येथे एक कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि वाळवा तालुक्यात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना, अगदी सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना ज्ञानाची मंदिरे उघडून दिली. बापूंना अंतःकरणापासूनच कळ होती ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांची. म्हणूनच त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम सर्वोदय वसतिगृहाची स्थापना केली. ज्या साली कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली गेली त्याच 1945 साली आदरणीय साने गुरुजींनी कासेगावच्या मातीला पदस्पर्श करून बापूंच्या शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बापूंनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आणि त्याच्या कित्येक शाखांनी परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले आणि आजही घडवत आहेत. कारखाना कार्यस्थळावरील अभियांत्रिकी महाविद्यालयात आज हजारो विद्यार्थी प्रवेश घेऊन आपले नशीब आजमावत आहेत. विशेषतः कारखान्याच्या सभासदांच्या मुलांसाठी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश फी सवलतीत विशेष सूट असल्याने शेतकऱ्यांच्या तसेच परिसरातील गोरगरिबांच्या मुलांनी प्रवेश घेऊन या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि ही मुलं जगभरातल्या प्रगतशील देशांमध्ये नोकरीसाठी परदेशी रवाना झाली. वास्तविकपणे अशा लाखो विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय लोकनेते राजाराम बापूंनाच जाते. शैक्षणिक कार्यातील उत्तुंग अशा यशस्वी भरारीनंतर राजाराम बापूंनी सामाजिक कार्यासाठी, विधायक कार्यासाठी राजकारणामध्ये प्रवेश केला. राजकारण सध्याचे सत्तांध मंत्री अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे लोकप्रतिनिधी सुरुवातीलाच राजकारणात पाऊल ठेवतात, जनतेच्या जीवावर निवडून जातात आणि कायमचे खुर्चीला कवेत घेऊन पुढारीपणाच्या आविर्भावात वावरतात आणि फुरसत मिळाली तरच समाजसेवा, विधायक कामांचा डांगोरा पेटतात. पण बापूंनी तसं मुळीच केलं नाही. सामाजिक सेवेचा, सामाजिक बांधिलकेचा उदात्त ठेवा प्रथमपासूनच बापूंना अंगीकृत होता. म्हणूनच बापू राजकारणात यशस्वी होत गेले. याचंच फलित म्हणजे 1946 साली राजाराम बापूंची सातारा जिल्हा लोकल बोर्डावर बिनविरोध निवड झाली. पांढरी शुभ्र कपडे, धोतर, नेहरू शर्ट, त्यावरती परिधान केलेलं आकर्षक जॅकेट आणि विशिष्ट कोणात घातलेली टोपी, चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य, चालण्यात एक प्रकारचा डौल, बोलण्यात चालण्यात घरंदाजी ऐट, प्रथमदर्शीच व्यक्तिमत्वाला वेगळेपण जाणवावा आणि नेतृत्वाची छाप पडावी आणि नेत्यांच्या आदर्श कल्पकतेला साजेसं असावं, असं बापूंचं बाह्यस्वरूप सर्वानुपरिचित आहे. बापू म्हटलं की एक प्रसन्न दिलखुलास व्यक्तिमत्व, नीटनेटकं व्यक्तिमत्व आपल्या दृष्टीपटलावर उभं राहतं. अशा या लाडक्या नेत्याची आखीव आणि रेखीव प्रतिमा दृष्टीपटलावरून हटतच नाही. ती मनामध्ये सदैव अशी उभी राहते आणि सर्वसामान्यांचे अंतःकरण अगदी फुलासारखं फुलविते. 1946 ते 1952 या काळामध्ये राजाराम बापू सातारा जिल्ह्याच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाले. खरं तर प्रत्येक माणसाला आवड असली की सवड आपोआपच मिळते. शिक्षण हेच बापूंचे आवडते काम आणि म्हणूनच प्रत्येक गावात किंबहुना गाव तिथे शाळा सुरू करण्याचा बापूंचा मानस होता. म्हणूनच जिल्ह्याच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना बापूंनी सक्तीच्या मोफत शिक्षणाची अंमलबजावणी अगदी प्रभावीपणे राबवली. जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून बापूंनी केलेले सत्कार्य राज्याची राजधानी मुंबई इलाक्यामध्ये उल्लेखनीय ठरली. सांगली जिल्ह्यातील मागासलेपणा आणि अज्ञान नाहीसं करण्यासाठी लोकल बोर्डामार्फत बापूंनी सर्व तालुक्यांमध्ये 500 शाळांच्या इमारती बांधून पूर्ण केल्या. त्यासाठी त्यांनी श्रमदानाचं तत्त्व स्वीकारलं. सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचा संकल्प तडीस नेला. शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी बापूंनी गावोगावी पदयात्रा काढली. सध्या प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर ज्या प्राथमिक शाळा दिमाखात सुरू आहेत त्यांची सर्व श्रेय बापूंना जातं. 1951 साली दक्षिण सातारा जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन या नात्याने सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये शाळा आणि मोफत शिक्षणाची अंमलबजावणी बापूंनीच अंमलात आणली. 1952 ते 62 या काळामध्ये जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना ग्रामीण भागाचा विकास, प्रत्येक गावाची प्रगती या साधनावर अवलंबून असते. ज्या साधनावर अवलंबून असते त्यातील प्रमुख साधन म्हणजे दळणवळण. म्हणूनच बापूंनी खेड्यापाड्यातील जोड रस्त्यावर भर दिला. ग्रामीण भागातील जोड रस्त्यावर राजाराम बापूंनी
मुंबई इलाक्याचे संपूर्ण पुरवणी बजेट सांगली जिल्ह्याकडे वळवले। सांगली जिल्ह्यातील सर्व खेडी निदान कच्च्या रस्त्यांना का होईना पण शहराला जोडली गेली। त्यावेळी तालुक्यातील लोकांना, शक्यतो महिलांना, दूरवरून पिण्याचे पाणी शेंदून आणावे लागत होते। एकूण तत्कालीन वेळेस प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीरच होता, पण तो बापूंनी सोडवला। सांगली जिल्ह्यात वास्तव घडीला एकही असा गाव किंवा वाडी नाही। लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामे करताना त्यांनी मनात कोणताही दुजाभाव बाळगला नाही। लोकल बोर्डाच्या माध्यमातून बापूंनी सांगली जिल्ह्यात प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला। बापूंनी 1962 पूर्वी सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र इमारती उभ्या केल्या। ग्रामपंचायतींना बळकट येण्यासाठी विशेष प्रयत्न केले। म्हणूनच ग्रामपंचायतीच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेली कामगिरी आदर्शवृत्ताशी ठरली। कितीही लांबचा प्रवास असला तरी पहिलं पाऊल टाकल्याशिवाय तो प्रवास सुरूच होत नाही। त्या प्रवासाची पूर्तता होण्यासाठी शेवटच्या पाऊला इतकंच पहिलं पाऊलही महत्त्वाचं असतं हे बापूंनी जाणलं होतं। म्हणूनच त्यांच्या प्रत्येक पावलाला यश स्पर्शूनच गेलं। त्यामुळे इतर नेत्यांना लाजवेल अशी बापूंची प्रतिमा खोलवर अगदी जनमानसांच्या मनामध्ये टिकून राहिली। लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदाची यशस्वी कारकीर्द पाहून काँग्रेस पक्षांच्या श्रेष्ठींची त्यांनी मनं जिंकली आणि श्रेष्ठींच्याकडून राजाराम बापूंच्या गळ्यात सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची माळ घातली गेली। त्यांची ही निवड म्हणजे त्यांना मिळालेल्या त्यांच्या कार्याची पोहोच पावतीच होती। लोकल बोर्डाचे अध्यक्षपद भूषवताना त्यांनी केलेली विधायक कामे आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष या नात्याने कार्यकर्त्यांच्या केलेल्या संघटनामुळे बापूंचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकलं। कोणतंही महान कार्य घडवून आणण्यासाठी अविरत प्रयत्नांचे पाय हवेतच आणि असायलाच पाहिजेत। तीक्ष्ण बुद्धीचं बळ हवं, शिवाय दूरदृष्टीपणाही हवा, तेव्हाच हे कार्य सुकर होतं आणि बापूंना त्याची जाण होती। सामाजिक सेवा या ध्येयाची त्यांना तहान होती। बापूंचं कार्यच तसं होतं, न भूतो न भविष्यती अशा विधायक कामांचा म्हणूनच त्यांनी उंच उंच असा डोंगर रचला होता। 1958 साली आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यात्रेमध्ये बापूंनी सक्रिय सहभाग घेतला। म्हणूनच अखिल भारतीय तंबाखू कमिटीवर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची एकमताने निवड झाली। पुढे त्यांनी पुणे विभाग पंचायत मंडळाचे उपाध्यक्ष पदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली। 1958 साली बापू महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स बोर्डाचे अध्यक्ष सुद्धा झाले। एकीकडे शैक्षणिक क्षेत्रातील पदे आणि दुसरीकडे राजकीय पदे यांच्या बापूंच्या गतिमान कर्तृत्वावर एक प्रकारे वर्षावच होऊ लागला। लोखंडाला जसा परिसस्पर्श होताच त्याचं सोन्यात रूपांतर होतं, अगदी तशाच प्रकारे बापूंच्याकडे पदाचा कार्यभार पडताच त्या पदाचं बापू आपल्या कर्तृत्वातून, विधायक कार्यातून त्याचं सोनं करीत असत। आणि म्हणूनच 12 डिसेंबर 1959 साली बापूंच्या कर्तृत्वाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाने गौरवले। काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली। त्यावेळचा काळ पाहिला तर महाराष्ट्रात काँग्रेसची फारच मोडतोड झाली होती। स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या सर्वसामान्य जनतेने चांगलाच हिसका दाखवला। म्हणूनच 1957च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला। या पराभवामुळे काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी पुरते हैराण झाले, कारण त्यांचं नीतिधैर्य खचलं होतं। अशा प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातल्या काँग्रेस संघटनांच्या रोपणाची जबाबदारी बापूंच्यावर पडली। बापूंनी यावेळी अविश्रांत परिश्रम घेऊन नव्या उमेदीनं काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी केली। त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या इतिहासात प्रचंड असं यश मिळालं। या यशाचं श्रेयही बापूंच्याकडे न डगमगता आलं। यावरूनच बापूंच्या संघटन कौशल्याची जाणीव सर्वांनाच होत गेली। 1959 साली सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकरी सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला। या कारखाना उभारणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। या कारखान्याचे बापू संस्थापक सदस्य झाले। 1959 सालीच 10 लोकांचं एक शिष्टमंडळ लोकशाही आणि सामाजिक संस्था यांचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला पाठवलं। त्या शिष्टमंडळात बापूंचाही समावेश होता। कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली। त्या समितीचे बापू सदस्य होते। नंतर शिवाजी विद्यापीठाचे सिनेटर म्हणूनही बापूंनी प्रामाणिकपणे आपली भूमिका पार पडली। 1952 ते 1962 हा एका दशकाचा काळ बापूंच्या जीवनातील सुवर्णकाळ होता। याच काळात पुऱ्या महाराष्ट्राला बापूंची ओळख
एक विधायक नेता म्हणून जनतेशी झाली. या 10 वर्षात लोकल बोर्डाच्या माध्यमातून त्यांनी जी अनेक विधायक कामे केली, त्यामुळे त्यांची प्रतिमा एक उत्तम प्रशासक म्हणून उदयास आली. वाळवा तालुक्यात बापूंनी काँग्रेस पक्षाचे मजबूत आणि भक्कम असे संघटन केले. 1962 सालची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बापूंच्या नेतृत्वाखाली झाली. या निवडणुकीमध्ये वाळवा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर बापूंनी यशाचं शिखर गाठलं. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बापूंची महसूल आणि वन खात्याचे उपमंत्री म्हणून निवड केली. बापूंचा विनम्र आणि स्नेहशील स्वभाव, व्यासंगी वृत्ती आणि विधानसभेच्या सभागृहात महसूल आणि वन खात्यासंबंधी आमदारांनी मांडलेल्या तक्रारीचे निवारण करण्याची बापूंची तत्परता, या सर्व अष्टपैलू गुणवैशिष्ट्यामुळे ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारात थोड्याच काळात लोकप्रिय झाले. विरोधी पक्षामध्ये तत्कालीन वेळी अधिवेशनात भारतीय लोकशाहीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा राजदंड पळवणारे विरोधी आमदार होतेच, नाही असं नाही, पण जनतेनं आपल्याला जनतेच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी बनवले याची जाणीव बापूंनी अशा आमदारांना करून दिल्यामुळं बापूंचा त्यांना आदर होता. म्हणूनच विरोधी आमदारातही बापू त्यांच्या कर्तृत्वातून लोकप्रिय होते. 1965 मध्ये बापू महसूल मंत्री झाले. केवळ 2.5 वर्षात उपमंत्री पदावरून कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भूषवणारे एकमेव असे बापूच मंत्री होते. महसूल खात्याच्या मंत्रिपदावर कार्यरत असताना शेतकरी बांधवांच्या बाबतीत बापूंनी घेतलेला निर्णय अत्यंत रास्तच होता आणि खऱ्याखुऱ्या अर्थाने बापूंच्यामुळेच आजचा शेतकरी फार सुखी आहे. कारण बापू महसूल मंत्री असताना त्यांनी शेतकरी बांधवांसाठी खातेपुस्तिका सुरू केली. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणती पिकं येतात, शेतसारा किती, शेतकऱ्याचं कर्ज किती, जमिनीवर कूळ आहे किंवा नाही, पीक पाण्याच्या नोंदणी, या सर्व गोष्टींचा समावेश असलेली एक खातेपुस्तिका शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी तयार केली. शेतकऱ्यांच्या जमिनी हिस्से, पोट हिस्से, जमिनीवर कर्ज आहे किंवा नाही, जमीन तारण आहे का, या संबंधांची माहिती शेतकरी राजाला समजावी म्हणून 7-12 उतार्याचा फॉर्म खातेपुस्तिकेत घातला. बापूंची ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील क्रांतिकारक घटना होती आणि या घटनेमुळेच 7-12च्या आधारे ही माझी स्वतःची जमीन म्हणून शेतकरी राजा छातीवर हात ठोकून सांगतोय. बापूंच्या या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रभर स्वागत झालं. शेतकऱ्यांच्या या जमिनीविषयी मूळ मालकाला म्हणजेच ज्याच्या नावे जमीन आहे त्याला काही फेरफार करावायचे असतील तर त्याच्या स्वतःच्या इच्छेने रीतसर लेखी अर्ज केल्याशिवाय 7-12 उतार्यात फेरफार करता येत नाही. या संबंधी तलाठ्याकडे असणारे अधिकार बापू महसूल मंत्री असताना काढून घेतले आणि तेच अधिकार तालुका तहसील कार्यालयातील सब रजिस्ट्रारकडे देण्यात आले. बापूंच्या या धाडसी धोरणामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक, फसवणूक, गुंडगिरी, दादागिरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यामध्ये बापूंना यश आलं. अशा पद्धतीने बापू महसूल मंत्री असताना त्यांनी गोरगरिबांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नवीन कायदे केले आणि महसूल खात्यामध्ये आमूलाग्र बदल करून सत्ता ही लोकांच्या हितासाठी असते, लोकांच्या कल्याणासाठी असते, असे बापूंनी आपल्या प्रभावी आणि प्रतिभावंत कार्याने महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले. 1967 सालच्या विधानसभा निवडणुकीत वाळवा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर बापूंनी निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर एन डी पाटील यांनी बापूंना दंड ठोपटून आव्हान दिले, पण बापूंनी 19,000 एवढ्या मताधिक्याने धूळ चारली. तत्कालीन वेळेमध्ये शैक्षणिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रातून रचलेल्या विधायक कामांच्या डोंगराकडे लक्ष वेधण्यास जनतेने फार वेळ लावला नाही आणि म्हणूनच बापूंना या निवडणुकीत प्रचंड असं यश मिळालं. प्रत्येक पावलाला यशाचं शिखर गाठलेल्या बापूंची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली. त्यांच्यावर उद्योग आणि वीज या 2 खात्याची श्रेष्ठींनी जबाबदारी टाकली. अशा कित्येक पदाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत महाराष्ट्राचा तसेच वाळव्याचा कायापालट केला. बापूंच्या दृष्टीने ते सहज काम होतं. म्हणूनच बापू उद्योग आणि वीज मंत्री असताना औद्योगिक विकासात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकाने भूषित झाले. यावर्षी उद्योगधंदे मुंबई आणि परिसरातील भागामध्ये एकवटलेले होते. महाराष्ट्रातील इतर भागामध्ये उद्योगधंदे वाढवण्यासाठी बापूंनी विशेष परिश्रम हाती घेतले. उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण होण्यासाठी काही सवलतीही जाहीर केल्या. महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांचा संस्थात्मक आणि गुणात्मक विकास होण्यासाठी
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग मंडळ, महाराष्ट्र राज्य विनिमय मंडळ, महाराष्ट्र राज्य वित्तीय मंडळ यांची स्थापना केली. ही सर्व मंडळे सद्यस्थितीला आपापल्या परीने कार्यरत आहेत. राजाराम बापूंनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी औद्योगिक विकास महामंडळे स्थापन केली. याच काळात इस्लामपूर या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली. वाळवा तालुक्यातील शेतीचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा या दृष्टीने बापूने 1969 मध्ये वाळवा तालुक्यात साखराळे गावच्या ओसाड माळ रानावर वाळवा तालुका सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. कारखान्याच्या उभारणीत 1 वर्षाचा काळ संपला आणि कारखान्याची उभारणी झाली. शेतकऱ्याच्या फायद्याच्या दृष्टीने फक्त कारखान्याची स्थापना करून बापू स्वस्थ बसले नाहीत, तर वाळवा तालुक्याला कार्यक्षेत्र मानून तालुक्याची इंच जमीन पाण्याखाली आली पाहिजे हे बापूंचं स्वप्न होतं. त्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्याचं सार्थकही झालं. कारखान्यामध्ये इरिगेशन विभाग सुरू करून या विभागातर्फे प्रत्येक गावासाठी पाणी पुरवठा सहसंस्थेचे प्रस्ताव तयार करून ते प्रस्ताव शासनाकडे पाठवले आणि मंजूरही करून घेतले. तालुक्यातील सर्वच जमिनीला पाणी पुरवठा करणे अशक्य झाले असले तरी काही भाग वगळता माळ रानाला हिरवा शालू परिधान करण्याचं स्वप्न बापूंनी प्रत्यक्ष सत्यात उतरून दाखवले. सभासदांना जादा ऊस दर देण्याकरिता कारखान्यामध्ये बाय प्रॉडक्टवर भर दिला. या कारखान्यामध्ये ॲसिटोन आणि डिस्टिलरी विभाग सुरू केला. डिस्टिलरी म्हणून उत्पादित केलेल्या देशांनी विदेशी मद्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्यानं कारखान्याला अतिशय मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत झाली. बापूंनी कारखान्याचे नियोजन अतिशय कुशल आणि व्यवस्थित नियोजन केल्यामुळे साखर कारखान्याच्या माध्यमातून सध्याचा बळीराजा सुखावलाय. तत्कालीन वास्तवतेला बळीराजाची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. त्यामुळे या सुखावलेला बळीराजा रात्रंदिवस परिश्रम घेऊ लागला आणि त्यांच्या परिश्रमाला अत्यंत चांगल्या प्रकारे यश आलं. बळीराजाच्या रात्रंदिवस धडपडीत या कारखान्याला गळीत हंगामात ऊस या कच्च्या मालाचा पुरवठा होत गेला आणि या कारखान्याला दिवसा येणारा ऊस गाळप करणे अशक्य होऊ लागलं. म्हणूनच या कारखान्याची दुसरी शाखा युनिट नंबर 2 वाटेगाव या ठिकाणी सध्या स्थापन झाली. संपूर्ण जगातील साखर कारखान्याच्या इतिहासात शिवाय सहकार क्षेत्राच्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याची वाटेगाव येथील दुसरी शाखा म्हणजेच जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. कारण अशा प्रकारे एका साखर कारखान्याची दुसरी शाखा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात झालेली नाही. या कारखान्याचे प्रतिवर्षी विक्रमी ऊस गाळप तर होतेच, पण संपूर्ण देशातील इतर कारखान्यांपेक्षा शेतकऱ्याच्या ऊस या पिकाला उच्चांकी दर देण्यात हा कारखाना नेहमी आणि आजही अग्रेसर आहे. एवढंच नव्हे तर 1982 साली राजाराम बापूंनी कवठे महांकाळ येथे महाकाली सहकारी साखर कारखान्याची स्थापना करण्यात सहभाग घेतला. शेवटी हा कारखाना उभारलाच गेला. 18 विश्व दारिद्र्याची कपाळावर रेष घेऊन हताश झालेल्या शेतकऱ्यांना या कारखान्यामुळे फार मोठा दिलासा मिळाला. तेथील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. याचं सर्व श्रेय तेथील शेतकरी बापूंनाच देतात. किती हा मोठा युगपुरुष, ज्याच्या प्रत्येक पावलाला यश होतं असं म्हणण्यापेक्षा राजाराम बापूंसारख्या कर्तृत्वान माणसाला यशानंच आपल्या डोक्यावर घेतलं होतं असं म्हटलं तर नवल नाही. एकंदरीत बापूंसारख्या दूरदृष्टी असलेल्या माणसाने या कारखान्याची उभारणी केली. म्हणूनच परिसरातील बळीराजाला सोन्याचे दिवस आले. 1972 मध्ये बापू तिसऱ्यांदा प्रचंड मतांनी विजयी झाले, पण यावेळी राष्ट्रीय काँग्रेसने मंत्रिपदाची संधीच दिली नाही. पण हताश न होता बापूंनी आपल्या पक्षाचे कार्य सुरू ठेवले. याच दरम्यान विधानसभेमध्ये जनतेचे प्रश्न परखडपणे आणि प्रभावीपणे मांडणारा सत्ताधारी पक्षातील जागृत आमदार म्हणून बापूंनी नावलौकिक मिळवलं. लोकप्रतिनिधी या नात्याने सार्वजनिक कार्य करताना, सामाजिक कार्य स्वीकारताना बापूंच्या बोलण्यात आर्जवता होतं. कोणाचं अंतःकरण दुखावेल असं त्यांचं बोलणंच नव्हतं. त्यांच्या अंगी स्थित प्रज्ञता होती. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याला, लोकप्रतिनिधीला परिभ्रमण करावं लागतं या गुणाने बापू संपन्न होते. कोणतंही विकास काम उद्योगानेच सिद्धीस जाते हे बापू जाणून होते. 72च्या कालावधीत केवळ डोक्यावर लाल दिवा नाही, मंत्रिपद नाही म्हणून बापू नाराज झाले नाहीत. मतदारसंघातील जनतेने दिलेल्या विजयाच्या दीपस्तंभाने बापूंनी जनतेला विजयाचा प्रकाश दिला, विकासाचा प्रकाश दिला. त्यांनी घेतलेलं प्रत्येक कार्य तडीस नेलं, स्वीकारलेलं कार्य चिकाटीने पूर्ण केलं.
सर्वश्रेष्ठ लोकांचा तो स्वभाव धर्मच असतो. अडचणींची पर्वा न करता, संकटांची पर्वा न करता जिद्दीनं कार्य पूर्ण करणं हे या युगपुरुषांचं, त्यांच्या स्वाभिमानाचं आणि मोठेपणाचं लक्षणच असतं. बापूंचा स्वभाव धर्म असाच होता. याच जोरावर त्यांनी अनेक माणसं जोडली. एकंदरीत माणसं जोडण्याची बापूंची विलक्षण हातोटी होती. बापूंना माहिती होतं की शक्तीच्या बळावर फार तर मैदानी किंवा शारीरिक यश मिळत असतं, पण असं यश फार काळ टिकत नाही. पण सहनशीलतेनं मात्र संपूर्ण जीवनच यशस्वी होतं. अवघड काम करण्यास जेव्हा वेळ लागतो तेव्हा उपयोगी पडतो तो धीर आणि सहनशक्ती. जो धैर्याने सारं सहन करतो तोच शेवटी जिंकतो. हजारो हातोडे तुटतात, फुटतात, पण ऐरण मात्र सुरक्षितच असते. म्हणूनच 1972ला प्रचंड मतांनी निवडून येऊन सुद्धा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बापूंना थोडं मंत्रिपदापासून दूर ठेवलं म्हणून बापू नाराज कधीही झाले नाहीत. सहनशीलता उराशी बाळगून बापूंनी जनतेच्या विकासाचाच ध्यास घेतला होता. आपल्या देशाच्या वंदे मातरम या महान राष्ट्रगीतात देशाचे वर्णन सुजलाम सुफलाम असं केलंय. सुजलाम म्हणजे मुबलक पाण्याने, सुफलाम म्हणजे सुपीक जमीन. सर्वसामान्य जनतेचे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनच सुजलाम सुफलाम व्हावे म्हणून बापूंनी वारणा धरणातून पाणी मिळवण्यासाठी 1,00,000 कार्यकर्त्यांची विराट शेतकरी परिषद खुसगाव या ठिकाणी आयोजित केली होती. खुसगाव येथील धरणास विरोध करणाऱ्या स्वपक्षीयाशी राजाराम बापूंना अतोनात संघर्ष करावा लागला. यामध्ये त्यांना अपयश आलं. पुढे चांदोली या ठिकाणी धरण मंजूर झाले आणि अल्पावधीतच त्याचं काम पूर्णत्वाकडे गेलं. धरणाच्या पाण्यावर परिसरातील शेती पिकू लागली. माळरान हिरवा शालू परिधान करून वाऱ्यासंगत डोलू लागलं. लोकनेते राजाराम बापूंचं जनता संपर्काचं प्रभावी माध्यम म्हणजे पदयात्रा होतं. गोरगरिबांच्या लोकांच्या अडीअडचणी समजावून घेणं आणि त्यांना आपली भूमिका समजावून सांगणं यासाठी पदयात्रांसारखं दुसरं चांगलं माध्यम नाही, असं बापूंचं स्पष्ट मत होतं. केवळ आलिशान बंगल्यात बसून लोककल्याणाच्या आणि समाजवादाच्या गप्पा त्यांनी कधीही मारल्या नाहीत. इतर नेत्यांसारखं साधं मंत्रिपद मिळालं तर ते कधी शासकीय निवासस्थानात मुक्कामाला नसतात. शिवाय मतदारसंघात येताना कधी एवढा फौजफाटा खर्ची केला नाही. ज्या लोकांनी, ज्या माणसाने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं त्या लोकात जाताना सुरक्षेचा फौजफाटा कशाला, असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. म्हणूनच लोकपंढरीचा वारकरी बनून बापू अखंडपणे चालत राहिले. जनसेवेची वारी करत राहिले. शेकडो लोकांच्या समवेत पदयात्रा ही एक सामूहिक कृती भसते. केवळ सभा अथवा मेळावे याच्यापेक्षा पदयात्रेच्या माध्यमातून लोकांच्या भावना समजू शकतात, असा बापूंचा प्रत्यक्ष अनुभव होता. सन 1975 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधींनी भारतातील गरिबी हटवण्यासाठी 20 कलमी आर्थिक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी बापूंनी वाळवा तालुक्यातील सर्व गाव पिंजून काढला. सर्व गावात वाडी वस्तीवर पदयात्रा काढून 20 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा सार्थ प्रयत्न केला. गोरगरीब जनतेला आर्थिक मदत करण्यासाठी ते सदैव अविरत झटले. साखर कारखान्याच्या माध्यमातून भूमिहीन आणि अल्प भूधारक तसेच बेघरांना हजारो घरे बांधून जीवनभराचा आश्रय दिला. सुशिक्षित बेकारांना कर्जे उभारण्यास मदत केली. याशिवाय गरीब शेतकऱ्यांना कारखान्याच्या हमीपत्रावर कर्जे देण्याची व्यवस्था करणं, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य माफक दरात देणं, म्हैशी गायीसारखी कर्जे उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणं, या सर्व आर्थिक सुधारणेचे 20 कलमी कार्यक्रम राबवले. हा 20 कलमी कार्यक्रम राबवताना बापूंनी वाळवा तालुक्यातील गावागावातून 650 किलोमीटर एवढ्या अंतराची पदयात्रा काढली होती. पदयात्रा ही बापूंच्या जनसंपर्काचे प्रभावी साधनच म्हणावं लागेल. म्हणूनच 1 एप्रिल 1983 ते 11 मे 1983 या 40 दिवसामध्ये जनता पक्षाचे तत्कालीन माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या बरोबरीनं कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका ते धुळे जिल्ह्यातील बिजासान तालुकापर्यंत 1100 किलोमीटर एवढ्या अवाढव्य अंतराची पदयात्रा काढली. जगभरातील कोणत्याही लोकशाही असणाऱ्या देशामध्ये सत्तेची मुक्ता फळं चाखणाऱ्या नेत्याने साधे 1 किलोमीटर अंतर सुद्धा पदयात्रेनं कापले नसेल, पण महाराष्ट्रातील लोकांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या महान तपस्वीनं 1100 किलोमीटर एवढ्या अंतरची पदयात्रा जनसागराच्या समवेत पार केली. वाळवा तालुक्यातील संपूर्ण शेतीला दुसरा पूरक व्यवसाय म्हणजेच दुग्ध व्यवसाय. या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी राजाराम बापूंनी 1975 मध्ये वाळवा सहकारी दूध संघाची स्थापना केली.
अगोदरच सुजलाम सुफलाम बनवलेल्या वाळवा तालुक्यातील गावागावातील बळीराजाला चारा वैरणीची कमतरताच नव्हती. शिवाय शेतकऱ्यांच्या कर्तृत्वावर हा दुग्ध व्यवसाय झपाट्याने वाढत गेला. त्यासाठी बापूंनी गावोगावी सहकारी दूध संस्था स्थापन केल्या. या सहकारी संस्थांमार्फत गावोगावचे दुग्ध संकलन करून ते संघामध्ये आणले जाई. दुधाला भरपूर दर मिळत असल्याने दुधाची गंगा गावोगावी दूध थाळी भरून वाहू लागली. तत्कालीन वाळवा दूध संघाचे राजाराम बापू पाटील दूध संघ असे नामकरण करण्यात आले. राजाराम बापू दूध संघाला वाळवा तालुक्यातून 78,000 लिटर, आटपाडीतून 9,800, रांजणी केंद्रातून 28,000 आणि इतर 42,000, जत आणि कराड तालुक्यातून अनुक्रमे 36,500 आणि 12,000 लिटर या एकूण संकलित झालेल्या दुधावर योग्य ती प्रक्रिया करून अनेक उत्पादनं केली जातात. मुंबई, पुणे, कोकण, दक्षिण महाराष्ट्रात या संघाची उत्पादनं आपला दर्जा आजही टिकून आहेत. बापूंनी स्थापन केलेल्या या दूध संघातून सध्या कृष्णा श्रीखंड, कृष्णा आम्रखंड, कृष्णा लस्सी, कृष्णा तूप, बासुंदी, पनीर, बटर मिल्कचे भरघोस उत्पादन होते. ही उत्पादनं चांगल्या पद्धतीने आपलं कायम अस्तित्व टिकून आहेत. या दूध संघाला जगभरातील अनेक व्यावसायिक परदेशी नागरिक भेट देत आहेत. 1977 मध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला होता. जनमानसामध्ये मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या काँग्रेसमध्ये मतभेद होऊ लागले. काँग्रेसमधील नेत्यांच्या मतामध्ये एकमेकांबद्दल खटके उडू लागले, पण त्यांच्या विचाराची बापू सहमत झाले नाहीत. त्यांचे विचार न पटल्याने राजाराम बापूंनी काँग्रेस पक्षाला कायमचा रामराम ठोकला आणि काँग्रेस पक्ष सोडला. नंतर मात्र बापू सरळ जनता पक्षात गेले. तेव्हापासून बापूंनी मनानेही कधी काँग्रेसकडे पाठमोर होऊन वळून सुद्धा पाहिलं नाही. यामध्ये बापूंचे झटपट निर्णय घेण्याचे आणि निश्चयी स्वभावाचं दर्शन घडतं. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला याला केवळ वसंतदादाशी असलेल्या संघर्ष आणि मतभेद एवढंच कारण नव्हतं. राजकारणात तसे समाजकारणात तसे संघर्ष अटळच असतात, पण काँग्रेस पक्षात राहून आपल्याला मनासारखे सार्वजनिक कार्य अडथळ्याशिवाय करता येणार नाही अशी बापूंची मनोमनी खात्री पटल्यामुळेच बापूंनी काँग्रेस पक्ष सोडून दिला आणि ते बेधडक जनता पक्षात सामील झाले. बापूंनी मनात कधीही सत्तेचा खुर्चीचा हव्यास बाळगलाच नाही. आपल्याला जनता आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात आणि त्या जनतेची बांधिलकी जपण्यात, त्याच्या सामाजिक तसे सार्वजनिक विकास कामातच बापूंनी सदान करा धन्यता मानली. म्हणूनच त्यांनी जनतेची विकास कामे करण्यासाठी जनता पक्षाचा ध्वज खांद्यावर घेतला. बापू तसे धाडसी होतेच. त्यांच्या कार्यातून, सामाजिक बांधिलकीतून, कर्तृत्वातून जे शंख शिंपले निर्माण झाले, त्या शंख शिंपल्यात विकासाचे माणिक मोती उदयास आले. म्हणूनच आज वाळवा तालुक्याचा चेहरा मोहराच बदलला. इमारतीवर मजल्यावर मजले बांधणे कोणत्याही अभियंत्याला अवघड काम नाही, कारण त्या इमारतीचा भक्कम पाया मजबूत असा रचला जातो. म्हणूनच त्यावर शेकडो मजले बांधले जातात. वाळवा तालुक्याच्या विकासाचा तशाच प्रकारे बापूंनी दूरदृष्टी ठेवून भक्कम आणि मजबूत पाया रचला. आज वाळवा तालुका सर्वांगीण विकासाने पुऱ्या महाराष्ट्रात अग्रेसर आहे. म्हणूनच वाळवा तालुक्याच्या जनतेनं तालुक्याचा शिल्पकार म्हणून बापूंना मानलंय आणि मानतही राहील. 1980 साली शहादा येथे जनता पक्षाचं अधिवेशन होतं. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी एकमताने बापूंची निवड करण्यात आली. त्यांच्या डोक्यावर लोकांच्या वात्सल्याची झालर सदैव होतीच. म्हणूनच बापूंना जनतेकडून मुख्यमंत्र्याचे हस्ते 5 लाखाची थैली अर्पण करण्यात आली. यावरूनच त्यांच्यावर जनतेचा असणारा विश्वास प्रकट होतो. 5 लाखाच्या या रकमेतून बापूंनी विकास प्रतिष्ठानाने सामाजिक ट्रस्टची स्थापना केली. 7 डिसेंबर 1980 ते 23 डिसेंबर 80 या कालावधीत बापूंनी जळगाव ते नागपूरपर्यंत 465 किलोमीटर एवढ्या अंतराची भव्य पदयात्रा काढली. 1982 साली मजुरांच्या आतोनात हाल होत होते. बापूंनी त्यावेळी मजुरांचे संघटन करून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. इस्लामपूर तहसील कचेरीवर दीन दुबळ्या मजुरांच्या मागणीसाठी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये बापूंनी सक्रिय सहभाग घेतला. वाळवा तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचं आर्थिक जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने बापूंनी 1981 साली वाळवा तालुका सहकारी बँकेची स्थापना केली. आज या बँकेने सर्व ठेवीदार, कर्जदार, सभासदांचा चांगल्या प्रकारे विश्वास संपादन केल्यामुळं संपूर्ण राज्यात ही बँक आपला शाखा विस्तार करत आहे. आज या बँकेचा आर्थिक व्यवहार 32 एवढ्या शाखांमध्ये सुरळीतपणे चालू आहे. शिवाय या बँकेमध्ये एकूण 305 सेवक वर्गांचा समावेश. आजपर्यंत या बँकेला एकूण 4,68,00,000 रुपयांचा नफा झाला असून इथं कोर बँकिंग सेवा, तत्पर आणि विनम्र सेवा अंमलात असल्यामुळंच सध्या ही बँक 1,000 कोटी व्यवसायाकडे वाटचाल करीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या राजाराम बापू बँकेत लवकरच एटीएम सेवा, SMS नेट बँकिंग सेवा कार्यान्वित होणार आहेत. 1981 ते 2010 या 3 दशकामध्ये बँकेचे भाग भांडवल 13 कोटी 46 लाख, संपूर्ण ठेवी 587 कोटी 27 लाख, तर कर्ज वाटप 386 कोटी 21 लाख आहे. मागील वर्षामध्ये बँकिंग क्षेत्रातील आघाडीची बँकिंग फ्रंटियर या आघाडीच्या पत्रकारिता संस्थेतर्फे फ्रंटियर्स इन कोऑपरेटिव्ह बँकिंग अवॉर्ड 2009 चा पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्कारानं राजाराम बापू बँकेचा या क्षेत्रामध्ये गौरव करण्यात आला. एकूणच बापूंनी ज्या ज्या सहकारी संस्था स्थापन केल्या, मग त्यामागे कारखाना असो, बँक असो, दूधसंघ असो किंवा इतर कोणतीही संस्था असो, बापूंच्या या चिरस्थायी दूरदृष्टीनं सद्यस्थितीत या सर्व संस्था स्वतःच्या पायावर सक्षम झाल्या आहेत. या सर्व संस्थांमधील हजारो कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळाल्यामुळं त्यांचं जीवनमान आणि राहणीमानही उंचावलंय. पण वाळवा तालुक्याच्या शिल्पकाराचा, कर्तृत्वाचा, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रामाणिक लोकप्रतिनिधीचा दूरदृष्टी ठेवून विकासाचा रथ अखंडपणे चालू असतानाच 1 जानेवारी 1984 रोजी बापूंना सर्दीच्या आजाराने चांगलंच ग्रासलं. औषधोपचारासाठी बापू मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. 17 जानेवारी पर्यंत बापूंच्यावर रात्रंदिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण सार व्यर्थ. या अखंडपणे सुरू असलेल्या उपचाराला बापूंच्या नशिबानं साथ दिली नाही. सामान्य जनतेच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बापूंच्या महान कर्तृत्वाच्या वेलीवरील फुलणाऱ्या विकास पुष्पाचा सुगंध अगदी त्या यमदूतापर्यंत पोहोचला असावा. पण प्रत्यक्ष त्या यमदूतालाही रिकाम्या हातांनी बापू परतवतील असं सर्वांना वाटलं होतं. पण शेवटी दुर्दैवानं व्हायचं तेच झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या या सर्वसामान्यांच्या राजाच्या, लोकनेत्याच्या आणि वाळवा तालुक्याच्या शिल्पकाराच्या कोडीतून मृत्यूने अतिशय हळुवारपणे बापूंच्या देहातून प्राण काढून घेतला. आणि बापूंच्या पवित्र आत्म्याला चिरविश्रांती बहाल केली. जनसेवेसाठी अखंडपणे, अविश्रांतपणे झटणारा हा लोकनायक दुपारी 2:45 मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अनंतामध्ये विलीन झाला. बापूंचे महानिर्वाण झाले. सगळी जनता, सगळी शेतकरी, सगळे कामगार, ज्यांचं भलं झालं ते सर्व दुःखी झाले. सर्वांचं अंतःकरण जड झालं. वाळवा तालुक्याच्या शिल्पकाराचा घोडदौड करणारा विकासाचा रथ बापू विना पोरका झाला. बापूंच्या या दुर्घटनेच्या बातमीनं संपूर्ण वाळवा तालुक्याचा प्रत्येक घराचा उंबरा गारटला. त्यांना सर्दीचा आजार होतो काय? बापू अचानक मुंबईला रुग्णालयात जातात काय? आणि बापू आपल्याला कायमचं सोडून जातात काय? या विचारानं साऱ्यांचंच काळीज अगदीच तिळ तुटून निघालं. लोकशाहीमध्ये लोकांच्याकडे लक्ष देणारा जनतेचा राजा, गोरगरीब जनतेपर्यंत पायी जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शेवटपर्यंत आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा पदयात्रिक राजा, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या खऱ्याखुऱ्या क्रांतिकारक विचारांची बीज पेरणारा बळीराजाचा लाडका राजा 17 जानेवारी 1984 रोजी दुपारी 2:45च्या सुमारास आपल्या कर्तृत्वाची राजवस्त्रे आठवणींच्या रूपानं कृष्णाकाठी ठेवून गेला. महाराष्ट्राच्या या शिरोदात नेत्यानं ही कोणती पदयात्रा अचानक अवलंबली, या प्रश्नात सारेच जण चिंतेत पडले. प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी वाहत गेले. ज्या वाळव्याच्या मातीत बापूंनी आपल्या कर्तृत्वानं विकास गंगा वाहत ठेवली, त्याच मातीत लोकांचे अश्रू डोळे भरवून सांडले. बापूंच्या अचानक जाण्यानं वाळवा तालुक्याच्या जनतेच्या मनात दुःखानं कायमचं घर कोरलं. आजही बापूंच्या सहवासातली माणसं त्यांच्या आठवणीनं रडतात. झपाट्यानं बदलत्या काळात असे अश्रू मिळवणे सोपं राहिलं नाही.
राजकारणात तर मुळीच नाही, पण बापूंनी आपल्या सृजनशील कर्तृत्वानं सहज शक्य केलं. म्हणूनच वाळवा तालुक्याचा शिल्पकार लोकनेते राजाराम बापू पाटील हे शब्द स्वर्गीय बापूंच्याच नावापुढं रयतेच्या जनतेच्या मुखातून उमटले, बापूंच्याच नावापुढं वलयांकित झाले. असे अश्रू, असे शब्द, अशा उपमा फारच थोड्या लोकांना जनतेकडून मिळतात. त्यासाठी राजकारणातील, समाजकारणातील राजानं रयतेची दुःख समजून घेतली पाहिजे. त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यापर्यंत प्रयत्न केले पाहिजेत. आपलं उभं आयुष्य व्यतीत केलं पाहिजे, अगदी बापू आणि बापूंच्या सारखे. वाळवा तालुक्याचे शिल्पकार लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पवित्र स्मृतीस लेखक अण्णा पाटील, निवेदक जयकर जाधव, संकलक संदीप पाटील आणि कृष्णा टीव्ही परिवाराच्या वतीनं या लोकनायकाला, बापूंना विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. जनसेवानी राष्ट्रभक्तीचा, जनसेवानी राष्ट्रभक्तीचा मंत्रच रुजवित रात्री. तुम्ही कैवल्याचे अमृत शिंपित, कैवल्याचे अमृत शिंपित चाललात पदयात्री, पदयात्री.